सर्वांना नमस्कार. आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी इतिहास या विषयावरील अतिशय महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरासहित. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? उत्तर: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते स्वराज्य स्थापन केले? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. प्रश्न क्रमांक 3. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले? उत्तर: जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी घडले. प्रश्न क्रमांक 4. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन केव्हा सुरू केले? उत्तर: महात्मा गांधींनी असहकार आंदोलन 1920 साली सुरू केले. प्रश्न क्रमांक 5. पोर्तुगीज भारतात केव्हा आले? उत्तर: पोर्तुगीज भारतात 1498 मध्ये आले. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिले स्वातंत्र्ययुद्ध 1857 कोठे सुरू झाले? उत्तर: 1857चे पहिले स्वातंत्र्ययुद्ध मेरठ येथे सुरू झाले. प्रश्न क्रमांक 7. भारतीय राज्यघटना केव्हा लागू झाली? उत्तर: भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. प्रश्न क्रमांक 8. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना केव्हा फाशी देण्यात आली? उत्तर: भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 9. गोलमेज परिषद कधी व कोठे भरली? उत्तर: गोलमेज परिषद 1930 ते 1932 दरम्यान लंडन येथे भरली. प्रश्न क्रमांक 10. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.